नमस्कार, मी मायावती. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा. मराठ्याची लाट अंगावर घेऊ नका. मनोज जरांगे पाटील यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे ह्या दोघांना इशारा. महाशिवरात्री निमित्त वेरूळ नगरी आणि प्रशासन सज्ज. आता सविस्तर बातम्या. मनोज जरांगे पाटील यांना शुक्रवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्यानंतर अंतरवाली सराटीकडे उपोषण स्थळी ते रवाना झाले. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांची भूमिका स्पष्ट केली. दादासाहेब सगळे आंदोलन स्थगित केलेत विद्यार्थ्यांसाठी. मग आकाश का पुन्हा आणि त्यांनी काय केले ते केंद्रातले हे मागा लागले. इथं त्यांचे ताकदीचा उपयोग करून हे विनाकारण द्वेष करायला लागले. म्हणून मी त्यांना विनंती केली, मुख्यमंत्री साहेबाला पण आणि गृहमंत्री साहेबाला पण, फडणवीस साहेब तुम्ही आणि शिंदे साहेबांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्ही दोघांनी करावी. मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. दडपशाही गृहमंत्र्यांनी कधी करू नये. म्हणून मोदी साहेबाला, शहा साहेबांना माझी विनंती, गृहमंत्री असा नसावा की जो जनतेवर दडपशाही करून स्वतःची गुंडगिरी त्यांच्यावर लादवणार आहे. त्यांचे पण नेते जे आहेत देवेंद्र फडणवीसचे, आता अमित शहा 5 तारखेला येतात शहरामध्ये, काय त्यांना काय सांगू तुमचं? निरोप दिला ना आता त्यांना की तुमचे गृहमंत्री मराठा समाजात द्वेष भावना, आकश भावना ठेवून त्यांच्या मनात खुन्नस आहे मराठा समाजाविषयी, ती सत्तेच्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग करून मराठ्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना लोभ दाखवलाय तुम्हाला काहीतरी मोठं करून. आणि त्यांनी मराठ्यांच्याच लेकरं मोठे होऊ नयेत म्हणून ते आमच्याच मराठ्याच्या आमदारांना मंत्र्यांनी दंड थोपडलेत. पण उद्या त्याला ह्याच मराठ्यांच्या मतावर त्यांना मोठं व्हायचंय हे ते विसरलेत. म्हणून शहासाहेबांनी त्यांना सांगावं आणि मोदी साहेबांनी सुद्धा, तुम्हाला पद हे जनतेच्या रक्षणासाठी दिले, संचारबंद्या लावून दडपशाही गुंडगिरी करण्यासाठी दिलेलं नाही हे सांगावं. नसता अमित शहा साहेब आणि फडणवीस मोदी साहेब यांच्यावरचाही जनतेचा विश्वास उडत. सरकारला काळजी असते 2021चे लेकर राहिले असते. याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे नाव मी आता वाचून दाखवले. मग याच्यात मुस्लिम असेल, दलित असेल, ब्राह्मण असेल, मराठा असेल, तिली असेल, माळी असेल, कोळी असेल, सगळ्या जातीचे लेकर आहेत. 8,000 का वाटलं केलं यांच्या निवडी झाल्या. यांच्या आईबापाने किती कष्ट केले असते शिकायला. यांना निवडी झाल्या 2021ला आणि जागा सुद्धा रिक्त ठेवल्यात 8,000. तरी हे लेकरं घेतले आणि त्यांचं वय संपायला लागलं. आज त्या मुली रडत होते, इथं आत्ता आल्या रडत होत्या ते लेकरं की माझ्या बापानं काय केलं, घर घाण ठेवलं. किती वाईट परिस्थिती. जे आंदोलनाला त्यांचे रूल आहेत त्याप्रमाणे चालणार, पण हे बंद नाही, अजिबात बंद नाही. त्या दिवशी SP साहेब म्हणले 5 लोक बसायला लागते, म्हणलं 3च. आचारसंहितेत जरी रूल असला त्याचे सगळे नियमाचे पालन करून आंदोलन सुरू राहणार. ते म्हणले 4-5 लोकच राहणार, पण आंदोलन सुरू राहणार. जर आम्हाला तिथं 5 बसता येणार नसले तर मतदान केंद्रावर लई लोकांना मग जाता येणार नाही. त्यांना तिथेही तोच रूल लावा लागेल. मग इकडं कोणी येऊ नका, मंत्र्यांनी सभा घेऊ नका, जे आम्हाला रूल आहे ते त्यांना लावा लागेल. जी निवडणूक आयुक्त जे नियम आम्हाला लावतील ते नियम त्यांना सुद्धा मग गल्लोगल्ली बैठका घेणं, कॉर्नर सभा घेणं हे बंद करावं लागेल. 10वी-12वीच्या परीक्षेत त्याबद्दल तर मी पहिल्यांदा जाहीर केलं, आंदोलन रद्द फक्त विद्यार्थ्यामुळे केले साहेब. नसता मी एकदा बांध सोडा कधीपर्यंत नाही, त्या लेकरांना कसलीच अडचण येणार नाही ही शब्द आहे माझा. म्हणून मी 3 तारखेपर्यंतचे सगळे आंदोलन रद्द केले. आता तर आंदोलनच नाहीये. सोशल मीडियावर भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून खालच्या पातळीची भाषा वापरल्याचा आरोप करीत भारतीय जनता पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांना संविधानाची भेट दिली. याबाबत त्यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. आमचा उद्देश प्रामाणिक होता. फक्त आम्ही एक महिला म्हणून त्यांना भेटायला आलो होतो. त्यांच्या तब्येतीची विचारपूस तर रोज लोक घेत आहेत, पण काही राजकीय वातावरण बिघडल्यामुळे
आम्ही आजपर्यंत येण्याची हिंमत नाही केली की आम्ही जर आलो तर विनाकारण काही वाद नको पेटायला म्हणून. पण आज याचं कारण असं झालं की आम्ही पक्ष कार्यकर्ते जरी असलो तर एक महिला आहोत आणि आम्ही ज्यावेळेस आमचं मत मांडतो आणि मत मांडताना आम्ही एखादी पोस्ट टाकतो पक्षाच्या बाजूनी म्हणा किंवा आरक्षणाच्या बाजूनी म्हणा किंवा आम्हाला काय वाटतं ते जर आम्ही एखाद्या वेळेस सोशल मीडियावर टाकतो तर त्यावेळेस इतकं गलिच्छ बोललं जातं, अक्षरशः इतकं गलिच्छ की म्हणजे आम्ही बुधवार पेठेतल्या बायका आहेत, आम्ही एकदम गेलेल्या आहेत, आम्ही एकदम कॅरेक्टरलेस आहे, ह्या भाषेमध्ये आम्हाला बोललं जातं. आणि ह्या गलिच्छ भाषेमुळे आम्ही त्याच्यावर काय कारवाई करावी किंवा मग आम्ही कुणाकडे जावं, तर आम्हाला एक मार्ग वाटला की एक आपण जाऊन की संविधान म्हणजे काय आणि महिलांचा कायदा म्हणजे काय हे त्यांना सांगावं आणि त्यांना भेटून ते संविधान द्यावं, म्हणून आज आम्ही त्यांना भेटायसाठी आलो होतो. पण त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे आता इतर पक्षाचे लोक सुद्धा मराठ्यांना सुद्धा तसं टार्गेट केलं जातं सोशल मीडियावर. फक्त मराठीत नाही तर सगळे एकमेकांना महिलांबद्दल टार्गेट केलं जातं. एकंदरीतच हा कोणत्या पक्षाच्या जातीच्या विषयाने महिलांबद्दलच्या ज्या पोस्ट कोणत्या समाजाचं समर्थन करणार नाही. मी जे कोणी पुरुष असतील जे सोशल मीडियावर जे महिलांविषयी बोलतायत, एकामेकाच्या आई बहिणी तुम्ही काढताय, तर हे एकदम साफ चुकीचं आहे. मग तो पुरुष कोणत्याही जातीचा असो, तो पुरुष कोणत्याही धर्माचा असो, ज्यावेळेस तुम्हाला तुमची वैचारिक पातळी एकदम खालच्या स्टेजला न्यायची असेल तर तुम्हाला काहीच बोलायचा अधिकार नाहीये. आणि तुम्हाला जर कायदा समजत नसेल तर कायद्याच्या विरोधात ज्यावेळेस तुम्ही बोलता आणि आपण आपल्या तक्रारी घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातो तर मग आपण म्हणतो की नाही आमच्या विरोधात तुम्ही गुन्हे दाखल करताय. नागरिकांनी त्यांचे ड्रेनेज कनेक्शन नदी पात्रात सोडल्यास मोठी दंडात्मक कारवाई करणार असा इशारा मनपा आयुक्त जे श्रीकांत यांनी पत्रकार परिषदेत दिला. आपल्या माध्यमातून नागरिकांना विनंती करतो, जे खाम नदीच्या परिसरामध्ये असलेला तुमच्या कुठलाही ड्रेनेज तुम्ही नदी पात्र सोडू नये. जर नदी पात्र सोडण्यास आढळलं तर मोठे प्रमाणावर दंड आकारू आहे. मोठे प्रमाणावर मे बी इट विल बी मोर देन 10,000. तो आप ड्रेनेज कनेक्शंस को जोड़ लीजिए, वो बहुत ज़रूरी है. आणि आता 3 ठिकाणी तरी वर्क ऑर्डर दिलेले आहेत, बरोबर. गांधीनगर, नागेश्वरवाडी आणि सिद्धार्थ गार्डन. अजून एक जे आहेत माननीय जे हायकोर्टचे जे सिनियर मोस्ट जज आहेत त्यांच्या परिसरामध्ये एक मोठं तळ आहे, परंतु ते तळाला पाणी राहत नाही. त्यामुळे त्यांच्या खालच्या पातळीवर आम्ही एक प्रपोजल आम्ही काल दिलं आणि आम्ही एक लेखी प्रपोजल त्यांना दाखवलं गेलं. आम्ही लेखी स्वरूपात देऊन जेणेकरून शहरामध्ये ट्रीटेड झालेलं पाणी ते तिथंच जर थांबल्या तो मग त्या ठिकाणी ग्राउंड वॉटरची लेवल पातळी वाढणे किंवा तिथून पिण्याच्या पाणीची गरज नाही, परंतु पाणीची पिण्यायोग्य जरी नसेल त्या पाणीची गरज आहे त्या ठिकाणी आपण त्या भागामध्ये वापर करण्यासाठी आम्ही करू. आता बरेच कॉन्ट्रॅक्टर्सला क्युरिंग करायचे असतात. आता मोठ्या प्रमाणावर CC रोड बांधकामाला क्युरिंग करण्याचे पाणीची गरज असतं. त्यासाठीही आम्ही एक पॉलिसी आम्ही बनवू, त्यामध्ये अत्यंत कमी खर्चामध्ये ते पाणी त्यांना खरेदी करण्यासाठी आम्ही वापर करू. म्हणजे हा काय फुकट देणार नाही, जे काय किरकोळ रक्कम आम्ही घेऊ आणि त्यांना हा पाणी देऊ. शहरात नव्याने 3 ठिकाणी नवीन सिवेज ट्रीटमेंट पंपिंग स्टेशन उभारणार असून शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करता येणार आहे. खाम नदी सुशोभीकरण अंतर्गत बोटिंग ट्रंकिंग सुरू करू अशी माहिती मनपा आयुक्त जे श्रीकांत यांनी सिवेज ट्रीटमेंट प्लांट पाहणी दरम्यान दिली. शहरात नव्याने 3 ठिकाणी नवीन सिवेज ट्रीटमेंट पंपिंग स्टेशन उभारणार असून त्या अंतर्गत सिडको भागात झालेल्या प्लांटची पाहणी मनपा आयुक्त यांनी आज केली. शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करता येणार आहे. महानगरपालिका प्रशासनाने सिडको N1 भागातील सिवेज पंपिंग स्टेशन उभारलं असून माध्यम प्रतिनिधींना या प्रकल्पाविषयी विस्तृत माहिती देण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त यांनी याची पाहणी करून पत्रकारांना या सिवेज प्लांटची अधिक माहिती दिली. सदर पाणी प्रक्रिया व फिल्टर करून पिण्यायोग्य आहे असे सांगत स्वतः ते पाणी पिऊन दाखवले व नागरिकांना याचा वापर करण्याचे आवाहन केले. सदर पाणी 3 टप्प्यात शुद्धीकरण केले जाणार आहे. त्यात पिण्यायोग्य नसलेले पाणी वाणिज्य, गार्डन, फुटपाथ, झाडे, रस्ते इतर कामासाठी टँकरद्वारे पुरवले जाईल. सध्या महानगरपालिकेच्या गरवारे मैदान, गार्डन आणि इतरसाठी उपयोगात आणले जात आहे.
यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, मनपा मुख्य शहर अभियंता AB देशमुख, मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा KM फालक, मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, उपअभियंता अनिल तनपुरे, यांत्रिक विभागाचे अमोल कुलकर्णी, अभियंता S गायकवाड, अफसर सिद्दीकी, जनसंपर्क अधिकारी सय्यद तौफिक, अर्पिता शरद आदीसह मनपा अधिकारी कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती. आणि याला हे जे प्रकल्प आहेत अशा पद्धतीचा प्रकल्प शहरामध्ये हे डिसेंटर म्हणजे एक मनामध्ये प्रश्न पडू शकतात की हा का गरज पडतो. जर तुमच्याकडे हा पाणी जर 100% ट्रीट होत असेल, जालटा किंवा कांचनवाडीमध्ये होत असेल तर का हा प्रकल्प गरजेचा. आता खालच्या भागामध्ये आपण ठेवतो आणि त्यानंतर नदी पात्रामध्ये ट्रीटमेंट करून पाणी सोडत असतो. परंतु हा पुनर्वापर खालच्या लोकांनी ते शेती उपयोगासाठी किंवा विविध वाणिज्य कामासाठी ते वापरतात. परंतु शहरामध्ये पिण्याच्या पाणीच्या ठिकाणी जे पिण्यायोग्य नाही परंतु त्या ठिकाणी नॉन पोर्टेबल वॉटर कन्झम्पशन जिथं असतं, जसं गार्डन, ग्राउंड्स, तिथं जवळ ठेवण्याच्या उद्देशाचं होते की गरवारे स्टेडियम आपल्या जवळ आहे आणि त्याला दररोज खूप पाणी लागतं आणि त्या पिण्याच्या पाणीचा वापर करण्यायोग्य त्या ठिकाणी विहीर आहे आणि ते पिण्यायोग्य आहे. परंतु त्या पाणी आपण इतर कामासाठी वापरू शकू, परंतु त्या ठिकाणी आपल्या असे डिसेंट्रलाइज मग लोक आपल्या गाडी जे पर्पल टँकर्स आहेत आपल्याकडे जवळपास किती 6 पर्पल टँकर आहेत, 5000 लिटर कॅपॅसिटी. 6 पर्पल टँकर्स आहेत. 20,000 लिटर हा 3 तर भरत नाही, सरी माझी या सर्व जे आहे नक्षत्रवाडीकडे जाऊन मग त्या पाणी भरून मग शहरामध्ये यायचं. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे आत्तापर्यंत जेवढा गाडीचं डिझेलचं रक्कम जरी म्हणजे काढलं मी मायनस जर केलं, हा प्रकल्प इझिली ते फ्री होऊन जातं. म्हणजे आज इथं एअरपोर्टच्या समोर पाणी टाकायचे असेल तो किती फटकन होऊ शकतं, म्हणजे ते डिझेल खालीपर्यंत जाऊन करायची गरज नाही. अशा पद्धतीचं जे प्रकल्प आहेत आता 3च्या वर्क ऑर्डर दिलेल्या आहेत. एक गांधीनगर, एक नागेश्वरवाडी आणि एक सिद्धार्थगड. आमचा उद्देश आहे काम नदीला नदी रूपांतरण करायचं. हे आमच्या टीम मेकॅनिकल असेल, इकोसत्व असेल आणि सिटी इंजिनिअरच्या डिपार्टमेंट असेल, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या डिपार्टमेंट असेल मिळून खाम नदीचं सुशोभीकरण. तुम्हाला माहिती आहे की आस्तिक पांडे कमिशनर असताना त्यांनी सुरुवात केलं, परंतु त्याला एक वेगळं शिखरापर्यंत नेण्याचे आम्ही प्रयत्न करतो की या ठिकाणी जे पाणी ट्रीटमेंट करून खाम नदीमध्ये तो ट्रीटेड झालेला म्हणजे हा पाणी आम्ही नदी पात्रात जे ट्रीटेड झालेलं पाणी जो दररोज 20 लाख लिटर ते ट्रीट होऊ शकतं आणि ते खाम नदीमध्ये विविध बंधारा त्या ठिकाणी बांधले गेलेले आहेत. आता 100% ते ड्रेनेज खाम नदीमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी आम्ही काम करतोय. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर.
kind and has helped us so much. And we slept really well because it's super quiet, even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice, clean hotel, and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्च्या कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान यनाट सिडको छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची 5 मार्च रोजी शहरातील सांस्कृतिक मंडळ येथे जाहीर सभा संपन्न होणार आहे. आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांस्कृतिक मंडळ या मैदानावर स्तंभपूजन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची 5 मार्च रोजी शहरातील सांस्कृतिक मंडळ येथे जाहीर सभा संपन्न होणार आहे. भाजपच्या वतीने खडकेश्वरच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा घेण्याची तयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांस्कृतिक मंडळ या मैदानावर स्तंभपूजन केले. यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष शिरीष बोराळकर, संजय केणेकर, अनिल मकरिये यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी स्पीकरद्वारे प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या रिक्षा देखील सुरू करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून शहर परिसरात सभेबाबत स्पीकरवरून माहिती दिली जाणार आहे. CMIAच्या एनर्जी कॉन्क्लेव्ह 2024 इव्हेंटचा भव्य उद्घाटन सोहळा वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते शुक्रवारी रुक्मिणी हॉल MGM विद्यापीठ येथे थाटात पार पडला. CMIAच्या एनर्जी कॉन्क्लेव्ह 2024च्या 7व्या आवृत्तीचा भव्य उद्घाटन समारंभ 1 मार्च 2024 रोजी रुक्मिणी हॉल MGM विद्यापीठ येथे वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, MGM विद्यापीठ कुलपती अंकुशराव कदम, MGM विद्यापीठ कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर विलास सपकाळ, मोहम्मद बद्रन, प्राध्यापक डॉक्टर GD यादव, CMIA पदाधिकारी आणि ज्येष्ठ मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला. CMIAचे अध्यक्ष दुष्यंत पाटील यांनी प्रास्ताविकात वेगवेगळ्या उपक्रमांची आणि चालू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. संयोजक सतीश लोणीकर यांनी या वर्षीच्या एनर्जी कॉन्क्लेव्हची थीम शाश्वत ऊर्जा संक्रमण ट्रेंड आणि मागील एनर्जी कॉन्क्लेव्ह इव्हेंट्स आयोजित करण्याचा प्रवास विशद केला. वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी हा उपक्रम पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
मानद सचिव उत्सव मच्छर यांनी आभार प्रदर्शन करून उद्घाटन सत्राची सांगता केली. दिवसभराच्या सर्व सेशन्सला उपस्थित असलेल्या 500च्या वर इंडस्ट्री, इन्स्टिट्यूशन प्रतिनिधी व विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. तर भारतामध्ये जो समतोल आहे तो दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये नाही. भारताचा समतोल विकास होतोय, थोडा वेळ लागत असेल, आणि हे विकास होत असताना खऱ्या अर्थाने भारताचे सायंटिस्ट असतील, भारताचं इनोव्हेशन असेल, त्यांची महत्वाची जबाबदारी आहे, महत्वाचं काम होतोय. आज आपण गर्वाने म्हणतो की भारत देशाच्या सायंटिस्टमुळे आपण चंद्राच्या दक्षिण पोलवरती आपलं चंद्रयान उतरू शकलं. हे सायंटिस्टचं काम आहे. तसंच आजची जी कॉन्फरन्स आहे, आजचा जे कॉन्क्लेव्ह आहे, सस्टेनेबल एनर्जी ट्रान्झिशन ट्रेंड्स, हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण ग्रीसमध्ये कॉपची मीटिंग झाली होती. त्यामध्ये आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजी गेले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की 2070 पर्यंत भारताचं कार्बन उत्सर्जन 0 असेल. म्हणजे कार्बन तयार होणार नाही, सर्व एनर्जी आम्ही रिन्युएबल किंवा सस्टेनेबल एनर्जी आम्ही तयार करू. त्याचप्रमाणे 2030 पर्यंत आम्ही या भारतामध्ये एनर्जी बनवत असताना 30% एनर्जी आम्ही आदर्श मार्गाने घेऊ, म्हणजे त्या कार्बन उत्सर्जन होणार नाही. ह्याचं एकमेव कारण जर असेल तर इनोव्हेशन, आणि इनोव्हेशन बरोबर त्यांना राजकीय आश्रा म्हणजे राजकीय सपोर्ट. तर आज आणि उद्या आपल्या शहरामध्ये CMIच्या माध्यमातून अत्यंत चांगली कॉन्फरन्स ऑर्गनाइज केलेलं आहे. ऑर्गनायझेशन विथ मोर दॅन 600 मेंबर्स फ्रॉम डिफरंट वर्टिकल्स, 40 different verticals and services. Our patrons have helped us to regain strength, strength, collaboration, triumph and bonds we have forged to pursue in common. Chhatrapati Sambhajinagar is a role of capital of Marathwada and tourism with more than 4 UNESCO World Heritage sites, with number of students migrating for education, with more than 10,000 students every year passing out from the region. We are religiously pitching in new age industries to be a part of the legacy, enrich Marathwada, which might attract in reverse migration, rising per capita income, employability, parallel growth in tourism, hospitality of the region, with the promise of 100% cooperation and assistance to whoever and whenever it is needed. Our vision of empowering communities through sustainable industrial and agricultural development of the region for a prosperous future, for which our mission is to actively engage economic growth, environmental stewardship and social well-being for the future generations of Marathwada. वेरूळ येथे महाशिवरात्री निमित्ताने भरणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर वेरूळ 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरात आढावा बैठक उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरात उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांच्या अध्यक्षतेखाली महाशिवरात्र यात्रा निमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बैठकीस अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, तहसीलदार स्वरूप कंकाळ, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, पुरातन विभागाचे सहाय्यक संवर्धन आर्यू वाकलेकर, घृष्णेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुनील जोशी, विश्वस्त चंद्रशेखर शेवाळे, उपसरपंच ॲडव्होकेट विजय राठोड यांच्यासह मंदिर परिसरातील व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. अशा प्रकारचं होणार नाही. प्रत्येक डिपार्टमेंटनी एक आपलं घरचं जसं आपण लग्न त्या हिशोबाने काम केलं पाहिजे. आणि नाही झाल्यानंतर मग एक दुसऱ्या पडलं आम्ही तर पहिलं सांगितलं होतं, तुम्ही म्हणणार आम्ही तर लेखी दिलं होतं. असं न करता आपल्याला सर्वांना करायचं ही भावना ठेवा. मग त्यानुसार त्या प्रमाणात जसं आता दुकानवाली त्यांनी इतरांनी काढण्याची वाट न पाहता त्यांनी स्वतःहून बाबा त्याला एवढं पिरियडसाठी जिथं आहे ते पुढं बसू देऊ नका. आणि ज्यांचं परमनंट त्यांना मागवतो इथं बसू नको, त्याला स्ट्रिक्टली करा.
राहता राहिलं या व्यतिरिक्त प्रत्येकाने समन्वयानं सगळ्या गोष्टी करू नये तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवून आपण पार पाडूया. नाहीतर याचंच काम होतं त्याचंच काम म्हणण्यापेक्षा तो एकमेकाला सांगून तो प्रश्न कसा सोडवता येईल आणि ज्यामुळे कोणाला अडचण येणार नाही असं पाहू. महाशिवरात्रीच्या अनुषंगाने मंदिर प्रशासन आणि तालुका प्रशासन यांच्यामार्फत येणाऱ्या भाविकांसाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी आम्ही बैठक बोलावलेली होती. यामध्ये महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी कशा पद्धतीनं काम करावं, यामध्ये आरोग्य विभाग, पंचायत समितीचा विभाग, MSCB या सगळ्यांच्या प्रत्येकाच्या कामकाजाची पद्धत ही शासनाने ठरवून दिलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगानं प्रत्येकाचा आढावा घेतला. या अनुषंगानं पाणी पुरवठा असेल, स्वच्छतागृहाची व्यवस्था असेल, त्यासोबत येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याच्या व्यवस्थेच्या अनुषंगाने मेडिकल ऑफिसर आणि त्यांचे पथक यांच्या नेमणुका करणं या सगळ्या अनुषंगानं आजची या ठिकाणी आम्ही आढावा बैठक घेतलेली आणि त्याची पूर्वतयारी पुढच्या 2-3 दिवसामध्ये सुरू होऊन जाईल. सर आपला इनिशियल संतोष गोरा, मी SDM कन्नड. ओके, थँक्यू सर. शहरातील नागरिकांसाठी आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड बनवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून या मोहिमेत शेख अनवर, शेख दादाबाई मलेरिया पर्यवेक्षक यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबाबत त्यांच्या विभागातील वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले. शहरातील नागरिकांना आरोग्य तपासणी व उपचार सेवा सुविधा मिळावी म्हणून केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड बनवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. झोन क्रमांक 8 सातारा देवळाई परिसरात आयुष्यमान भारत PMJAY गोल्डन कार्ड उपक्रम शुक्रवारी रोजी आयोजित सातारा तांडा विटखेडा गाव राजनगर इंदिरानगर प्रियदर्शनी व या ठिकाणी राबवण्यात आला. मनपा मलेरिया विभागामार्फत आयुष्यमान भारत PMJAY गोल्डन कार्ड कार्यक्रम वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना राणे यांच्या आदेशानुसार पर्यवेक्षक शेख अनवर यांनी धडक मोहीमला सुरुवात केली आहे. सर्व झोनमधील परिसरातील नागरिकांनी जास्त संख्येने उपस्थित राहून आयुष्यमान भारत PMJAY गोल्डनचा संपूर्ण लाभ नागरिकांकडून मिळेल. तसेच डॉक्टर पारस मंडलेचा, अर्चना राणे, दत्ता धनवे, कल्याण मोरे, चुन्नीलाल उदणे आदींनी पर्यवेक्षक शेख अनवर यांचे व टीमचे अभिनंदन केले. आयोजक शेख अनवर, शेख दादाबाई मलेरिया पर्यवेक्षक यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबाबत त्यांच्या विभागातील वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले. यावेळी व्हिजिट अधिकारी दत्ता धनवे, मेडिकल ऑफिसर सुपरवायझर कल्याण मोरे, फवारणी कर्मचारी शेख तय्यब, मनोज जगधने, सुशील पगारे, निकेश बोर्ड, विशाल पंडित, भारत वाघ, शेख अशफाक, महेश नगरे, रामनाथ रोकडे, रमेश पाईकराव व मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा, मराठ्याची लाट अंगावर घेऊ नका. मनोज जरांगे पाटील यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे ह्या दोघांना इशारा. महाशिवरात्री निमित्त वेरूळ नगरी आणि प्रशासन सज्ज. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.